शिल्पा नवनाथ दडस आणि अनिता लाला गाडेकर ह्या दोघी महिला कार्यरत असल्यामुळे मसवड पोलीस स्टेशन मध्ये असल्यामुळे आणि त्यांचं चांगलं संबंध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगलं संबंध असल्यामुळे ही प्रकरण दाबले गेले आणि राजकारणी लोकांचा सुद्धा हात आहे. PSI भंडारी होता, API भुजबळ होता आणि त्यानंतर ह्यांनी काही नंतर 4-5 दिवसांनी तपास सोनवणे सरांकडे दहिवडी पोलीस स्टेशनला पाठवला आणि ह्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनवरून हाकलून दिलंय. आमची तक्रार पण घेत नव्हता, तसं आम्ही लेखी स्वरूपाचा अर्ज पण केलेला आहे. असं म्हणतात की तुला आता आम्ही त्याला संपवलंय, तुला संपवतो आणि इथून पुढे आमचं कोणच काय वाकडं करू शकत नाही. तरी खातं त्यांना काहीच करत नाही व त्यांना त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही, त्याला कुठलंही नोटीस दिलेलं नाही. माझे नाव शांता हिराचंद वलेकर, माझे गाव कोथळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा भाऊ नवनाथ मारुती दडस आणि त्याची पत्नी शिल्पा नवनाथ दडस. माझा भाऊ मसवड पोलीस स्टेशनच्या वसाहतीत राहत होता. त्याची पत्नी पोलीस होती. त्या संदर्भात त्याला एक मुलगा होता. त्या संदर्भात तो त्याच्या फॅमिली सोबत मसवड वसाहत येथे राहत असताना त्याच्या पत्नीनं आणि तिच्या सोबत जी इतर तिचे प्रियकर होतं त्यांच्या मदतीनं माझ्या भावाचे मसवड लाईन मध्ये हत्या झालेली आहे. त्या आंतरिक तपास अधिकारी असतील त्यांनी ह्या कामात जाणून बुजवून आमच्यावर अन्याय करून दिरंगाई केलेली आहे. घटनास्थळी ही प्रकरण झाल्यानंतर माझ्या भावाला फोन करून सांगितलं होतं की अशा ह्या ठिकाणी तुमच्या भावाची हत्या झाली. त्यावेळेस माझ्या घरची ज्यावेळेस आली मसवडला त्यावेळेस तपास अधिकारी असते त्यांनी अगोदरच आमच्यावर अन्याय केलेला की माझी कर्मचारी अशी करू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही बॉडी ताब्यात घेत नव्हतो. त्यावेळेस त्यांनी बॉडी आला न विचारता दुसऱ्यांच्या ताब्यात दिली आणि हे प्रकरण घडल्यानंतर आमचा गुन्हा दाखल करून घेत नव्हते. गुन्हा दाखल न करण्याच्या नंतर आम्ही DYSP सरांकडे गेलो. DYSP सरांनी पण नाही आम्हाला दाद दिली. त्यानंतर आम्ही SP सरांकडे गेलो. SP सरांनी भुजबळांना समोरासमोर बोलवून घेतलं आणि आमचा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. गुन्हा दाखल करण्यात आज गुन्हा दाखल करतो म्हटलं तरी पण त्याच्यावर आम्हाला 10-15 दिवस असंच वेळ वेस्ट खाल्ला. आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि गुन्हा दाखल करताना आम्ही जे काही पॉईंट सांगत होतो, आमच्या भावाला त्रास होतोय, बायको म्हणते की माझ्या बायकोचा बाहेर अफेअर आहे त्यामुळे बायको मला त्रास देते, तू इथं राहू नको नाहीतर तुला आम्ही संपवणार आहे. तर ज्या वेळेस त्याच्या सासऱ्याने आणि आनंदा कारंड्याने त्याला सांगितलं की तू जर मसवड मध्ये राहिला तर एक दिवस तुला आम्ही बोकासणार आहे किंवा तुला इथं कुठं तुझं तुकडं करून टाकल, असं त्याने आईला फोन करून पण सांगितलेलं होतं. आणि सांगितल्यानंतर आम्ही भावाला म्हटलं तू तिथं नको थांबू, तू ये घरी. तर त्यावेळेस भावाने भावाला फोन करून सांगितलं की मला शिल्पी लय त्रास देते या आणि बघ मला म्हणते की हा तुझा शेवटचा फोन आहे असं घरी सांग. त्यावेळेस भावाने बारक्या भावाला फोन करून सांगितलं की हा तुझा शेवटचा फोन आहे. मग ती काय म्हणला तू काय असं करू नको, काय असेल तर तू घरी ये. त्यानंतर माझ्या भावाचा 2:43 फोन चालू होता. त्यानंतर भावाचा फोन बंद लागला. बंद लागल्यानंतर आम्ही हालचाल केली की भावाचा फोन का बंद येतोय आणि 3 वाजता तर ह्यांनी सांगितलं की तुमच्या भावाचं ह्या ठिकाणी असं झाल्यानंतर त्यानंतर आम्हाला हे प्रकरण झाल्यानंतर बॉडी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्ही दुसऱ्या 4 दिवसांनी गेलो गुन्हा दाखल करण्यासाठी. गुन्हा दाखल बी करून घेतला नाही आणि गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगत होतो की माझा भाऊ असं ही करतोय. त्याच्या 2 गाड्या होत्या, त्याच्या 2 गाड्या त्यांनी गायब केल्या आणि त्याचं जे काय होतं पेपर ते सगळं तिथून गायब झालं. गायब झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती त्याच पोलीस स्टेशनला होती तरी तिला त्यांनी अटक केली नाही आणि अटक नाही केली. नंतर 2 दिवसांनी तिचा भाऊ रजेचा अर्ज घेऊन आला, त्याच्यावर तिची सही होती तरी पण त्याला पकडून की ह्यांनी त्यावेळेस पण अटक केली नाही आणि अटक केली नाही. ज्यावेळेस अटकपूर्व तिला भेटला त्यावेळेस API सोनवणेने सांगितलं की आता आम्हाला भेटलेली आहे ती आणि ज्याच दिवशी तिला अटकपूर्व भेटला त्या दिवशी आणि त्यानंतर आम्ही पुढे त्या अनुषंगाने त्यांना विचारलं की ठीक आहे, आम्ही त्यानंतर सोडून दिलं तर तपास त्यांनी आमचा व्यवस्थितच केला नाही. निरपेक्ष तपास करण्यापेक्षा त्यांनी आरोपीला मदत केली. CCTV फुटेज अँगलने ज्यावेळेस तिथं निरोध भेटलं तर निरोध जमा केलं तर आरोपीचं मेडिकल केलं नाही. आरोपीच्या मोबाईलचा CDR काढला नाही. दुसऱ्या घटनास्थळी पंचनाम्याची खुर्ची जमा केली नाही. त्याच्यावरती तिचे बोटाचे ठसे घेतलेले नाही ते आणि माझ्या भावाने जर स्वतः केलं असतं तर त्यांनी कुठलाही पुढचा दरवाजा लावलेला नव्हता. दरवाजा पूर्ण ओपन होता आणि ज्यावेळेस ती सांगितलं की मी ड्युटीला होती तर असं काहीच नव्हतं. ती पोलीस स्टेशनच्या आवारात आली आणि परत वापस गेलेली. मी CCTV फुटेज अँगलनं सगळं बघितलेलं आहे तर ती कुठे दिसत नाही ड्युटीवर. सर्व इतर महिला मला वर्दीत आले गेलेल्या दिसते ते तर ती कुठं आले गेलेली दिसत नाही आणि आम्ही तपास अधिकाऱ्याला जर प्रत्येक गोष्ट सांगितलं तुम्ही तपास व्यवस्थित केला नाही, तिला जाणून बुजवून का नाही मदतच करताय, आम्हाला कुठल्याही गोष्टी तुम्ही मदत करत नाही. माझे आई वडील गरीब असल्यामुळे आमचं गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांनी आमच्यावर अन्याय वारंवार केलेला आहे आणि ती कर्मचारी पोलीस खात्यात असल्यामुळे तिला मदत केलेली आहे. कारण तर ती त्याच पोलीस स्टेशनची असली ती राजकारणी लोकांचा ह्यांचा
त्यांनी संगनमताने तपास करून ना ती पुढे पाठवलेलं आहे. आणि पाठवलं काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या पुढं, काही गोष्टी दिलेल्या पण नाही. आता काय म्हणतात आम्ही पुरवणी चार्जशीट जमा करू, पुन्हा पाठवू पुन्हा. पण आम्हाला आता एवढंच पाहिजे की ज्यावेळेस त्यांनी खुर्ची जमा केली नाही ना त्यावर त्या खुर्चीचे बोट म्हणजे हाताचे ठसे घ्यावे आणि ठसे घेऊन पुन्हा ते जमा करावं. आणि ज्या वेळेस ही घटना घडली या 24/2 आणि 25/2 ला त्याच वेळेस तिच्या मोबाईलचा आम्हाला कॉल लोकेशन पाहिजे आणि तिच्या मोबाईलचा सीडीआर काढून पाहिजे. आणि त्यावेळेस तिने 1 ते 2 सिम कार्ड बदलले, वारंवार सिम कार्ड बदलत होती. आणि प्रत्येक वेळेस ते आम्हाला म्हणजे त्यांच्या अगोदर मिटिंग व्हायच्या एपीआय भुजबळच्या सोबत, तिची बहीण, तिच्या गावकऱ्यातली. आम्ही नाही गुन्हा दाखल करून घेत, त्यांना कुठं जायचंय तिकडे जावा, असे त्यांना आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशन मधून हाकलून पण दिलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी मला इथं न दाद दिल्यामुळं मी आयजी ऑफिसला गेली. आयजी ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी माझं तिथं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर त्यांनी पुढे पाठवलं. त्या अनुषंगाने पण माझी काही कारवाई केली नाही. आणि ज्या वेळेस मी नंतर डीजी ऑफिस वरून नंतर वापस आयजी ऑफिसला गेल्यानंतर ह्यांनी आता म्हणतात आम्ही करतो, आम्ही देतो, घेतो. अजून तर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही किंवा कुठलेच अजून ह्या अनुषंगाने तपासाला सुरुवात केलेली नाही. आणि जी संशयित आरोपी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल पण केलेला नाही. कारण त्या अनुषंगाने तसा त्यांचं फोन रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. कारण तिचा जी होता त्यांनी, कारण आमच्या आईला पण फोन केलेला होता, त्याचा नंबर ही सुद्धा आम्ही आईला सांगितलेलं होतं. आई आमची सांगत होती. त्यावेळेस आमच्या आईचं म्हणणं पण त्यांनी ऐकून घेतलं नाही आणि जबाब पण तसं त्यांचं घेतलं नाही. आम्हाला वारंवार आम्ही ज्यावेळेस मसोड पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस आम्हाला हाकलून देत होते. तर आम्ही न्याय मागायची कुणाकडे जायचं, पोलिसांना जर वाचवायचं म्हटलं तर आम्ही जाऊ कुणाकडे, न्याय मागू कुणाकडे. आणि असा जर वारंवार जर अन्याय होत राहिला तर आम्हाला गरिबांना न्याय भेटेल का? पोलीस खातं जर खात्याला वाचवत असेल तर ह्यांनी दिरंगाई केली ना त्यांच्यावर त्यांना माझ्या मने निलंबितच करावं. आणि आमचा ह्या अनुषंगाने जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, माझी जी आरोपी ह्यांनी ही जी तपास घेतला, जी जबाब घेतलेत ना पोलिसांचं, त्यांना माझं साक्षीदार फुटलेलं जातं. त्या अनुषंगाने ती पोलीस जोपर्यंत माझ्या कोर्टात ही होत नाही ना, केस ही होत नाही तोपर्यंत ह्यांना निलंबित ठेवावं, माझी अशी अपेक्षा आहे. आणि ज्यांनी तपास कामी जी दिरंगाई केली ना त्यांच्यावर पण योग्य ती कारवाई व्हावी. आणि अशा जर गोरगरिबावर अन्याय जर होत राहिला तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा आणि आम्ही जायचं कुठं? सर्वसामान्य पोलीस स्टेशनकडे गेलं तर पोलीस स्टेशनच जर असं करत असेल, त्यांच्या जर कर्मचाऱ्याला वाचवत असेल तर गोरगरिबांना आम्ही जाऊ कुठं? न्याय मागू कुणाला? मसवड पोलीस स्टेशन नाही का नाही, ही प्रकरण दाबलं या. आणि मसवड पोलीस स्टेशनला काय वाटतंय की ही पुढे कुठंच तक्रार होऊ नये आणि आमचा आरोपी कसा म्हणजे आमची कर्मचारी कशी निष्कर्पपणे बाहेर पडेल ह्या अनुषंगाने प्रकरण दाबलंय. आणि इथून आम्हाला न्याय द्यायचा नाही आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला वाचून अशीच खात्यात राहिली पाहिजे. आणि ही जर अशी खात्यात राहिली तर अजून किती जणांचं घर उद्ध्वस्त करेल ही मला सांगता येणार नाही. म्हणून अशा लोकांना कायद्यात जर जायचं म्हटलं तर आज तुम्ही शिपायापासून क्लास 1 क्लास 2 च्या अधिकाऱ्यांना जर खात्यात घ्यायचं म्हणलं तर त्याची सगळी तुम्ही व्हेरिफिकेशन करताय. आणि आज ही सेशन कोर्टाचा जर गुन्हा ह्यांच्या दाखल असून तुम्ही ह्यांना जर खात्यात ठेवताय तर तुम्ही गोरगरिबाला न्याय काय देणार आहे? म्हणून ह्या मसवड पोलीस स्टेशननी अशा जर कर्मचाऱ्यांनी जर आमच्या अन्याय केला आणि हे प्रकरण दाबलंय तर ह्यांना खात्यात ठेवूच नाही, ह्यांना खात्यातून बडतर्फ करावं. PSI भंडारी होता, एपीआय भुजबळ होता. आणि त्यानंतर ह्यांनी नंतर 4-5 दिवसांनी तपास सोनवणे सरांकडे दहिवडी पोलीस स्टेशनला पाठवला. आणि ह्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनवर हाकलून दिलंय, आमची तक्रार पण घेत नव्हता. तसं आम्ही लेखी स्वरूपाचा अर्ज पण केलेला आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.